अगर तुम्हारी सुबह तुम्हारे नियंत्रण में नहीं है तो समझ लो तुम्हारी जिंदगी भी तुम्हारी नहीं है। जो व्यक्ति सूर्योदय से पहले खुद को जीत लेता है वही दिन को जीतता है। सुबह की पहली सोच ही तुम्हारा भाग्य लिखती है। आलस को अधिकार दिया तो अवसर छिन जाएगा। Oh no! बापरे, 10 वाजले. एवढ्या लवकर कसे वाजू शकतात यार 10? अच्छा, आत्ताच तर झोपलो होतो. मस्त स्वप्न बघत होतो यार. आणि स्वप्न पण ना रात्रभर पडत नाही, आता सकाळचे पडत होते. आणि माणसाने स्वप्न बघितलंच नाही तर मग पूर्ण तरी काय करणार. सही बात है. झोपेचं काहीतरी करावं लागेल यार, कारण बघणाऱ्यांना तर वाटतं नुसतं झोपलेलं असतं. असं आपल्याला काय, ब्रश तर करू. ना माझं कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, ना कोणत्या गोष्टीत मन लागतं. जीवनात अजून काय करायचं तेही माहीत नाही. मग माझ्या जीवनाचा नेमका उद्देश काय असू शकतो? देवाने कोणत्या सिक्रेट मिशनवर पाठवलं असेल बरं मला? चला थोडं वर्कआउट तरी करून घेतो. उठायला तर उशीर झालेलाच आहे, वर्कआउट तरी करून घेऊया. एक काम करू, वर्कआउटच्या आधी काहीतरी खाऊन घेऊ. फ्रीजमध्ये काहीतरी आहे का बघू. खायला तर काही दिसत नाही. आईस्क्रीम. उन्हाळा म्हणजे आईस्क्रीम पाहिजेच भाई. पण मुद्दा असा आहे, आईस्क्रीम खाऊन वर्कआउट कोण करतं? कारण कसं आहे, चांगलं शरीर जर बनवायचं आहे तर चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, मग जाऊन कुठं त्या वर्कआउटचा फायदा आहे. आईस्क्रीम खाऊन वर्कआउट करणार असेल तर त्या गोष्टीचा फायदाच काय ना. मग हे काम करतो, आज वर्कआउट कॅन्सल करतो, उद्यापासून करतो. म्हणजे कसं प्रॉपर रुटीन बसून, प्रॉपर खाणं, प्रॉपर वर्कआउट, त्या गोष्टीचा काहीतरी फायदा आहे. सध्याला आईस्क्रीम खाऊन घेतो. गरमीने तर मारून ठेवली बाई. एवढी गरमी. हवेला गेलो होतो, आंघोळ करून बाहेर आलोय. Oh no! हात पण नाही धुतला आपल्या. जाऊ दे, घामाने सगळं धुवून निघालं, आता हात काय धुवून करतो. पण घामाने आंघोळ करणं काय असं ना, आज कळालंय मला भाई. आंघोळच करून घेतो, फ्रेश झाल्यावर जरा चांगलं वाटतंय. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. काय बांगडीचा कलर लाल? अरे भावडे, तुझी लाल झालेली बघून घे आधी. बांगडीचा कलर लाल नाही बे, काय काहीतरी करावं लागेल. आयडिया. आज एक पिक्चरची स्टोरी लिहितो. अशी स्टोरी लिहितो ना की बॉलिवूडवाले माझ्या मागं लागतील. भावा, माझ्यासाठी एखादी स्टोरी आहे का? अशी स्टोरी लिहितो आज. तर पिक्चरचं टायटल देतो ब्लॉकबस्टर पीके. अच्छा, आता स्टोरी चालू कुठून होणार आणि पुढं कसं जाणार, थोडं इमॅजिनेशन करावं लागेल. थोडं इमॅजिनेशन करतो, मग
म्हणजे मला लक्षात येईल पुढं काय लिहायचं. आजचा पण दिवस संपला आणि नेहमीप्रमाणे आज पण काय नाही झालं. चल थोडं पुस्तक तरी वाचून घेतो. थोडंफार डोक्यात गेलं तर गेलं, पण इंग्लिशची तर पहिलीच बोंब आहे. काय हरकत नाही, प्रयत्न करायला काय हरकत आहे. Your physical body is just an accumulation of food. Yoga pays much attention to food because what kind of food you put into the system has tremendous impact on the kind of body you have constructed.